नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी रिलीज झालेला थिएटरमध्ये आणि या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा चित्रपटगृहामध्ये केलेली आहे। पहिल्या दिवशी सुद्धा चित्रपटाने चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळालेला होता। चित्रपटाला पहिल्या दिवशी या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण 3 दिवसामध्ये या चित्रपटाने 11 कोटीची कमाई केलेली होती। 11 कोटी 37 लाखाची कमाई 3 दिवसामध्ये या चित्रपटाने केलेली होती आणि एकूण 8व्या दिवशी या चित्रपटाने 32 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि ते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी आता या चित्रपटाचे 9व्या दिवशी सुद्धा चित्रपटाने 3 कोटी 10 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत केलेली आहे। 40 कोटी रुपये चित्रपट आतापर्यंत कमवत आहे चित्रपटगृहामध्ये आणि चित्रपटगृहामध्ये चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहण्यासाठी जात आहे। चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा लोकांचा मिळत आहे आणि चित्रपटामध्ये चांगली स्टोरी दाखवलेली आहे। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकामध्ये स्नेहल तरडे आहे आणि मोहन जोशी आहे, यांनी स्वामींची भूमिका साकारलेली आहे आणि चित्रपटामध्ये यांच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रसाद ओक दिसलेला आहे आणि संस्कृती बाळगुडे आहे, रमेश परदेशी दिसलेले आहे आणि चित्रपटामध्ये खूप सारे मराठी कलाकार आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चालत आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथावरती हा चित्रपट बनलेला आहे ना चांगला चित्रपट बनलेला आहे आणि चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा 10 दिवसामध्ये या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केली होती आणि हा चित्रपट चांगला थिएटरमध्ये चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी रिलीज झालेला थिएटरमध्ये आणि या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा चित्रपटगृहामध्ये केलेली आहे। पहिल्या दिवशी सुद्धा चित्रपटाने चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळालेला होता। चित्रपटाला पहिल्या दिवशी या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण 3 दिवसामध्ये या चित्रपटाने 11 कोटीची कमाई केलेली होती। 11 कोटी 37 लाखाची कमाई 3 दिवसामध्ये या चित्रपटाने केलेली होती आणि एकूण 8व्या दिवशी या चित्रपटाने 32 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि ते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी आता या चित्रपटाचे 9व्या दिवशी सुद्धा चित्रपटाने 3 कोटी 10 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत केलेली आहे। 40 कोटी रुपये चित्रपट आतापर्यंत कमवत आहे चित्रपटगृहामध्ये आणि चित्रपटगृहामध्ये चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहण्यासाठी जात आहे। चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा लोकांचा मिळत आहे आणि चित्रपटामध्ये चांगली स्टोरी दाखवलेली आहे। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकामध्ये स्नेहल तरडे आहे आणि मोहन जोशी आहे, यांनी स्वामींची भूमिका साकारलेली आहे आणि चित्रपटामध्ये यांच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रसाद ओक दिसलेला आहे आणि संस्कृती बाळगुडे आहे, रमेश परदेशी दिसलेले आहे आणि चित्रपटामध्ये खूप सारे मराठी कलाकार आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चालत आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथावरती हा चित्रपट बनलेला आहे ना चांगला चित्रपट बनलेला आहे आणि चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा 10 दिवसामध्ये या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केली होती आणि हा चित्रपट चांगला थिएटरमध्ये चालत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। देऊळ बंद 2 हा चित्रपट
21 मे रोजी रिलीज झालेला थिएटरमध्ये आणि या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा चित्रपटगृहामध्ये केलेली आहे। पहिल्या दिवशी सुद्धा चित्रपटाने चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळालेला होता। चित्रपटाला पहिल्या दिवशी या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण 3 दिवसामध्येच या चित्रपटाने 11 कोटीची कमाई केलेली होती। 11 कोटी 37 लाखाची कमाई 3 दिवसामध्ये या चित्रपटाने केलेली होती आणि एकूण 8व्या दिवशी या चित्रपटाने 32 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि ते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी आता या चित्रपटाचे 9व्या दिवशी सुद्धा चित्रपटाने 3 कोटी 10 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत केलेली आहे। 40 कोटी रुपये चित्रपट आतापर्यंत कमवत आहे चित्रपटगृहामध्ये आणि चित्रपटगृहामध्ये चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहण्यासाठी जात आहे। चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा लोकांचा मिळत आहे आणि चित्रपटामध्ये चांगली स्टोरी दाखवलेली आहे। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकामध्ये स्नेहल तरडे आहे आणि मोहन जोशी आहे, यांनी स्वामींची भूमिका साकारलेली आहे आणि चित्रपटामध्ये यांच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रसाद ओक दिसलेला आहे आणि संस्कृती बाळगुडे आहे, रमेश परदेशी दिसलेले आहे आणि चित्रपटामध्ये खूप सारे मराठी कलाकार आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चालत आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथावरती हा चित्रपट बनलेला आहे ना चांगला चित्रपट बनलेला आहे आणि चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा 10 दिवसामध्ये या चित्रपटाने 40 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटीची कमाई केली होती आणि हा चित्रपट चांगला थिएटरमध्ये चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्टमध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चरमध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा तेच आहे आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला 3ऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा 3रा भाग सुद्धा येणार आहे आणि 3ऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा 3रा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्टमध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चरमध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा तेच आहे आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला 3ऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा 3रा भाग सुद्धा येणार आहे आणि 3ऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा 3रा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।